नमस्कार, मी प्रवीण मोगल। सर्वप्रथम आपण जे ॲग्रोपॅप कंपनीचं मशीन घेतलं आहे थंडर 600 लिटर, तर याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। या मशीनचे वापर कसा करावा, याच्यातले चेकलिस्ट कशा पद्धतीने आहे, सगळे पॉईंट्स समजून घेऊन याच्यामध्ये अशा पद्धतीने वापर करावा असं मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे, शेवटपर्यंत बघा। आता या मशीनचे टोटल 16 चेकलिस्ट तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकतात। हे सगळे पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी छान पद्धतीने कव्हर करायचे आहे, जेणेकरून वापर करत असताना किंवा पुढे भविष्यामध्ये याला मेंटेनन्सला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही। तर पहिल्यांदा आहे शाफ्ट ग्रीसिंग पॉईंट। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात PTO पासून तर पंपापर्यंत जो शाफ्ट दिलेला आहे त्याला आपल्याला ग्रीसिंग करणे या ठिकाणी अनिवार्य आहे। त्याच्यामध्ये जे दोन ग्रीस पॉईंट आणि मधला जे दोन क्रॉस आणि मधला जो पाईप आहे याला प्रॉपर ग्रीसिंग करणे या ठिकाणी गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये मेंटेनन्सला सामोरं जावं लागणार नाही। 600 लिटर गाडा जो आपण याच्यामध्ये घेतलेला आहे त्याचे ॲक्सेल ग्रीसिंग जर घेतलेला असेल किंवा तुमचा स्वतःचाही देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात, तर त्याचे जे ॲक्सेल आहे त्याला ग्रीसिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून ॲक्सेलच्या ग्रीसिंगला जर नाही केलं तर त्याच्या बेरिंगांना मेंटेनन्स येऊ शकतो आणि अवेळी मेंटेनन्स आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कव्हरेज मिळवायला किंवा वेळेवर स्प्रे घ्यायला त्या ठिकाणी अडचण येऊ शकते। फिल्टर क्लिनिंग। आता फिल्टर क्लिनिंग कशी करायची व्हिडिओमध्ये छान पद्धतीने मी सांगितलेली आहे। फिल्टर क्लीन करण्याच्या वेळेस सुरुवातीला अगोदर येलो पार्ट काढून घ्या, लॉक टूलच्या माध्यमातून फिल्टर ओपन करा, त्याची जाळी काढा। जाळी काढल्यानंतर जर जाळी तुमची ब्लॉक असेल तर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। त्या जाळीला 2 ओरिंग असतात, त्या ओरिंग वगैरे परत असतील ओके असतील तर ते परत लावून द्या आणि परत अशा पद्धतीने क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून पंपाला पूर्णचे पूर्ण पाणी त्या ठिकाणी मिळेल आणि पंप त्याच्यामध्ये प्रेशर डाऊन करणार नाही। पुढचं आहे मिक्सर क्लिनिंग। मिक्सर क्लिनिंगमध्ये तुम्ही बघू शकता टाकीमधून मिक्सर तुम्ही बाहेर काढा। बाहेर काढून जर मिक्सर चालत नसेल, चोक झालेला असेल तर तो ओपन करू शकतात आणि त्याच्यातून त्याला घाण वगैरे असेल ती काढून मिक्सर परत लावून तुम्ही परत मिक्सर लावला पाहिजे। 600 लिटरच्या टाकीमध्ये मिक्सरला अनन्यसाधारण महत्त्व आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जो मॉलिक्यूल आपण टाकलेला आहे त्याच्यामध्ये इक्वल कॉन्सन्ट्रेशन त्याचं मेंटेन राहील आणि आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळायला मदत होईल। पुढचा पॉईंट आहे पंप ऑइल लेवल। आपण ज्या मदतीने बघू शकतात आपण जो पंप या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम याच्यामध्ये तुम्ही ऑइल लेवल मेंटेन केली पाहिजे, जेणेकरून पंपामध्ये ऑइल लेवल मेंटेन असल्यास पंपातले जे सगळे पार्ट आहे ते ऑइलमध्ये चालतात आणि ऑइलमध्ये चालल्यामुळे तुम्हाला मेंटेनन्सला सामोरं जावं लागत नाही। तर सांगितलेल्यामध्ये व्हिडिओ दाखवल्यामध्ये सगळ्या गोष्टींचा वापर तुम्ही छान पद्धतीने असा करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आहे कंट्रोलर प्रेशर सेटिंग। आता कंट्रोलर प्रेशरमध्ये तुम्ही बघू शकतात आपण त्या पद्धतीने तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्याच्यामध्ये वेगवेगळे मोड असतात। पहिल्यांदा 2 नंबरच्या मोडला जाऊन तुम्ही इंजिन RPM सेट करून घ्या आणि 2 नंबरच्या याच्यात 20 बार प्रेशर मॅक्सिमम तुमचा सेट असला पाहिजे। प्रेशर सेट करण्याच्या अगोदर पहिल्यांदा RPM सेट करा, नंतर नोझलची संख्या सेट करा आणि त्याच्यानंतर तुमचा प्रेशर सेट होतो। प्रेशर हा 20 बारच्या पुढे कधीही नसावा। मिनिमम प्रेशर किती आहे लागू शकतो हे तुम्ही आमच्याशी चर्चा करून तुमच्या 5 बार 10 बार 15 बार 20 बार आपल्या गरजेनुसार आपण प्रेशर त्या ठिकाणी सेट करू शकतात, परंतु 20 बारच्या पुढे चालणार नाही। जर कंट्रोलर लेफ्ट साईडला टर्न केला तर लेफ्ट साईडचे नोझल चालू होतात, कंट्रोलर राईट साईड चालू केला तर राईट साईडचे नोझल चालू होतात। C मोडमध्ये आपला पंप प्रेशर देऊन आतमध्ये टाकीमधलं जे मॉलिक्यूल आहे त्याला मिक्सिंग करतो आणि जे 2 R मोड दिले म्हणजे ते रिटर्न मोड पैकी कुठलाही मोड तुम्ही वापरू शकतात। रिटर्न मोडमध्ये टाकीमध्ये पाणी पूर्ण पंपातून टाकीमध्ये रिटर्न निघून जातं। त्याच्यामध्ये पंपामध्ये असलेली एअर वगैरे काढायची असल्यास चालू करण्याच्या वेळी नेहमी कंट्रोलर हा रिटर्न मोडला असावा। पावडर मारून झाल्यानंतर टाकीमध्ये स्वच्छ पाणी टाकून कंट्रोलर प्रेशर पूर्ण रिलीज करून कंट्रोलर घड्याळाच्या दिशेने 10 वेळा तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 10 वेळा फिरावा, जेणेकरून कंट्रोलरमध्ये कुठल्याही पद्धतीचा मॉलिक्यूल शिल्लक राहणार नाही, जेणेकरून कंट्रोलर भविष्यात जाऊन टाईट फिरणार नाही। ग्रीस त्याच्यामध्ये धुरी जे आपण जर 600 लिटरचा गाडा ॲग्रोपॅप कंपनीचा घेतला असेल तर त्याच्या ड्रॉबरला जो ग्रीस पॉईंट दिलेला आहे तिथं ग्रीसिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा जो हुक आणि त्याचा जो गट्टू आहे त्याच्यामध्ये प्ले पडणार नाही आणि आपला गाडा नेहमी स्ट्रेट राहण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मदत होईल। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात गिअरबॉक्समध्ये जो गिअर शिफ्टिंग लिव्हर आहे त्याच्या खाली आपण तिथं ग्रीस पॉईंट दिलेला ऑइल पॉईंट दिलेला आहे। त्याच्यामध्ये ऑइल पॉईंटमध्ये जर बघितलं तर रेड डॉट आहे, तिथपर्यंत ऑइल असणं आपल्याला गरजेचं आहे। त्याच्यामध्ये SAE 90 ग्रेड म्हणजे 90 नंबरचं ऑइल त्या ठिकाणी आपण मेंटेन केलं पाहिजे, तिथपर्यंत ऑइल लेवल तुमची करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पंपमध्ये एअर पण टाकावा लागतो। जर तुम्ही डायफ्रॅममध्ये एअर ॲक्युम्युलेटर असलेला पंप जर घेतला तर पंपामध्ये एअर ॲक्युम्युलेटरमध्ये एअर पण त्या ठिकाणी भरावी लागते। त्याच्यामध्ये एअर किती मारावी हे आम्ही आमच्या टेक्निकल गायडन्सनुसार तुम्हाला पंपानुसार त्या ठिकाणी तुमच्या चेकलिस्टमध्ये देऊ।
त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी पालन करायचं आहे। टायर एअर प्रेशर हा 30 पॉईंट मिनिमम असला पाहिजे, त्याच्या खाली जर हवा मेंटेन केली, टाकी पूर्ण भरल्यानंतर टायर जे थोडं दाबलं जातं त्याच्यामुळे देखील साईडला लवकर त्याचे धागे निघतात। त्यामुळे 30 पॉईंट मिनिमम हवा त्या ठिकाणी तुम्ही भरू शकतात, जेणेकरून टायरची आपल्याला लाईफ त्या ठिकाणी चांगली मिळते। त्याच्यानंतर मिनिमम आणि मॅक्झिमम RPM हे तुम्हाला तुमच्या ट्रॅक्टरनुसार आम्ही तुमच्या चेकलिस्टमध्ये करून देऊ। हा एक व्हिडिओ सर्वांसाठी आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपण इंडिपेंडेंटली मेन्शन करणं त्या ठिकाणी कठीण जाईल। तुम्ही मशीन जेव्हा विकत घेतात तर डिलिव्हरीच्या दिवशी चेकलिस्टमध्ये तुमच्या ट्रॅक्टरनुसार योग्य गिअर आणि योग्य RPM आमचं टेक्निकल गायडन्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याच्यानंतर ॲक्सेलरेटर सेटिंग ही नेहमी हातामध्ये मेंटेन करा, जेणेकरून आपल्याला युनिफॉर्म PTO RPM आणि युनिफॉर्म ट्रॅक्टर स्पीड त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। त्याच्यानंतर एका साईडचा ब्रेक वापरणं टाळावे, जेणेकरून आपल्याला ज्या नळ्या चेपण्याचं किंवा नळींमध्ये लिकेज होण्याची त्या ठिकाणी भीती असते, किंवा बऱ्याचदा काही ॲक्सिडेंटचे चान्सेस देखील होऊ शकतात ट्रॅक्टर डायरेक्ट जागीच गोल फिरण्यामुळे। शक्यतो प्रयत्न करायचा की आपल्याला गल्ली स्प्रे घ्यायचा आहे, एक साईडचा ब्रेकचा वापर आपल्याला त्या ठिकाणी टाळायचा आहे। आता RPM झाल्यानंतर त्याचा प्रेशर किती सेट करावा, तर आमचं त्याच्या ठिकाणी सल्ला असतो, आपण या ठिकाणी अमेरिकन TZ चार्ट पण बघू शकतात। मिनिमम आणि मॅक्झिमम 0.7 बारपासून तर मॅक्सिमम प्रेशर 20 बार आपण या ठिकाणी रिकमेंड करतो। तुम्ही ATR जरी वापरत असाल तर 5 बारपासून तर 20 बारपर्यंत मॅक्झिमम प्रेशर आपण या ठिकाणी रिकमेंड करतो। त्या प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर देणं चुकीचं ठरेल। क्लिनिंगसाठी कुठल्याही पद्धतीचं ॲसिड वापरणं या ठिकाणी टाळलं पाहिजे। बऱ्याच शेतकऱ्यांना सवय असते की मशीन क्लीन करण्यासाठी सायट्रिक किंवा फॉस्फरिकचा आपण या ठिकाणी वापर करतात। त्यामध्ये आपण जी चॅसिस आहे त्याला गॅल्वनाइज ट्रीटमेंट केलेली आहे, त्याच्यामध्ये जर त्याच्यावर ॲसिड ट्रीटमेंट झाली तर त्याच्यावर जी झिंकची लेअर आहे ती कमी होऊ शकते आणि त्याच्यामध्ये चेसिसला येत्या काळामध्ये रस्टी होण्याची भीती त्या ठिकाणी असू शकते। त्यामुळे मशीन क्लिनिंगसाठी कुठल्याही ॲसिडचा या ठिकाणी वापर आपल्याला टाळायचा आहे। पुढचा पॉईंट आहे नोझल डिस्चार्ज सेटिंग। तर यामध्ये आपण इटालियन, अमेरिकन किंवा जे नोझल तुम्ही आमच्याकडनं घेतलेले आहे तर सगळ्या नोझलचा प्लस किंवा मायनस त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं आहे, जेणेकरून सगळ्या नोझलमधून दरवेळी एकसारखा डिस्चार्ज तुम्हाला या ठिकाणी मिळतो। अमेरिकन TZमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्पेशली दाखवू शकतो की प्लस आणि मायनसमध्ये कोन अँगलचा फरक आहे। जरी तुम्हाला ते दिसत नसेल तर कोन अँगल वेगळा दिसतोय बघू शकतात। तर यामध्ये तुम्ही सगळे प्लस एक तर सगळे मायनस अशा पद्धतीने वापरावे, जेणेकरून सगळ्या नोझलमधून एकसारखा डिस्चार्ज त्या ठिकाणी निघणार आहे। अशा पद्धतीचं जर छान पद्धतीने सगळ्या पॉईंट्सचा जर तुम्ही व्यवस्थित वापर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी मेंटेनन्सला सामोरं जावं लागणार नाही। आशा करतो की सगळ्या चेकलिस्टचा तुम्ही व्यवस्थित बारकाईने विचार कराल आणि सगळे पॉईंट्स त्या ठिकाणी वापराल, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या मशीनच्या मेंटेनन्सला कमीत कमी खर्च येऊ शकतो। धन्यवाद।